शिवसैनिक म्हणून नेहमी त्यांचा आदर केला. हजारो शिवसैनिक हे त्यांच्यासाठी ते आदर्श होते. आज त्यांची दुपारी 3 वाजता अंत्ययात्रा निघेल. आम्ही सगळे त्यात सहभागी. त्यांची मुख्यमंत्री पदाचा जो कार्यकाळ होता त्यात सर्वसामान्यांच्या हिताच्या अनेक योजना घेतल्या. मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बरं का त्यांनी त्यांना मुख्यमंत्री केलं. तेव्हा एक ब्राह्मण मुख्यमंत्री केला म्हणून टीका झाली. महाराष्ट्राला प्रथमच एक ब्राह्मण मुख्यमंत्री मिळाला अशी टीका झाली. पण बाळासाहेबांनी कधीही कोणाची जात पाहिली नाही, त्याचं कर्तृत्व आणि कर्तव्य पाहिले आणि मनोहर जोशींनी मुख्यमंत्री म्हणून ते कर्तव्य पार पाडलं आणि बाळासाहेब ठाकरेंची जी स्वप्न होती विकासासंदर्भात ती त्यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाली. जीवनात त्यांचं कसं आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलं. अनेक वर्ष असं आहे की सामनाचे ते फार निष्ठावंत वाचक होते. सामना वाचून नेहमी फोन करायचे. किंवा असं आहे की जीवनामध्ये महत्वाचं आहे की ज्येष्ठ सहकारी होते, ज्येष्ठ नेते होते. अनेकदा आम्ही एकत्र वावरलो, फिरलो, दौरे केले. त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या. त्यातला एक म्हणजे वक्तशीरपणा. वेळेचं बंधन त्यांनी स्वतःवर घातलं होतं आणि वेळ पाळायची आणि राजकारणामध्ये वेळ पाळावी हे त्यांच्याकडून शिकावं. बाळासाहेबांचं जे विकासाचं विजय होतं ते त्यांनी राबवलं होतं. मुंबईत असेल किंवा जे मुंबईतील महत्वाचे 50 उड्डाण असतील हे विजनही राबवले. त्याचा फायदा आता देखील होत होता. मात्र आता ती उणीव त्यांनी त्यांच्या कार्यकाळातलं अत्यंत महत्वाचं काम म्हणजे जे बाळासाहेबांनी करून घेतलं शिवसेना प्रमुखांनी ते म्हणजे विस्थापित काश्मीरी पंडित त्यांच्या मुलांना महाराष्ट्र राज्यामध्ये इंजिनिअरिंग पासून अनेक शैक्षणिक क्षेत्रामध्ये राखीव जागा काश्मीरी पंडितांसाठी या देशामध्ये जर कुठे राखीव जागा ठेवल्या गेल्या असतील तर त्या महाराष्ट्रामध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्या झाल्या आणि ते बाळासाहेब ठाकरेंचं ते स्वप्न होतं. उद्धव साहेबांनी तुम्ही आता मुंबईला कसे निघाल? आम्ही आता थोड्या वेळात निघू मुंबईसाठी. राम जन्मभूमीमध्ये त्यांचा सहभाग मोठा होता. तेच मुख्यमंत्री असताना बघा स्वतः मनोहर जोशी करसेवक होते. ते आताचे जे लोक तोंड उचकटून बोलतात ना तुमचं योगदान काय, मनोहर जोशी हे राम जन्मभूमी आंदोलनाच्या वेळेला अयोध्येमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी प्रत्यक्ष करसेवेमध्ये ते सहभागी झाले होते. पुरावे गांधीचे वर्ष. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आता माध्यमांशी संवाद साधत होते. या दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिलेला आहे. खरं तर राम मंदिर निर्माणासाठी जो लढा दिलेला होता, अयोध्यामध्ये जे संघर्ष झाला होता, त्या लढ्यामध्ये मनोहर जोशी हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते असं देखील त्यांनी म्हटलं आहे. तर मनोहर जोशी यांचं मार्गदर्शन शिवसेनेसाठी नेहमीच अमूल्य असं होतं. त्यांच्या मार्गदर्शनाने बरेच चांगले कामं करता आले असं देखील या दरम्यान संजय राऊतांनी म्हटलंय. सोबतच निष्ठावंत कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे मनोहर जोशी असं देखील राऊतांनी म्हटलेलं आहे. तर माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे 3:02 हिंदुजा रुग्णालयात निधन झालेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.